नमस्कार मित्रांनो, ध्येय यूपीएससी एमपीएससी या युट्यूब चॅनलवर मी आतिश शिंगे पुन्हा एकदा सर्वांचं सर्च करतो. आताच्या लेक्चरमध्ये आपण सौरमंडळाची निर्मिती पाहणार आहोत. पण आताचं सौरमंडळाची निर्मिती हा टॉपिक पाहण्याच्या आधी मी सर्वांना एक सजेशन करेन की याच्यापूर्वीचे वर्ल्ड जिओग्राफीचे मी 2 लेक्चर अपलोड केले. पहिलं लेक्चर होतं ब्रह्मांडाच्या निर्मितीचा जो महास्फोटाचा सिद्धांत आहे, त्याला आपण बिग बँग थेरी जी म्हणतो, ते आपण पहिल्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. आणि दुसरं जे लेक्चर होतं, दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण ब्रह्मांडाच्या निर्मितीचे जे इतर सिद्धांत आहेत, हे इतर सिद्धांताचा आपण अभ्यास दुसऱ्या लेक्चरमध्ये केलं होतं. ठीक आहे. आताच्या लेक्चरमध्ये आपण त्याचा पुढचा पार्ट जो आहे तो सौरमंडळाची निर्मिती टॉपिकला सुरुवात करतोय. सौरमंडळाच्या निर्मिती टॉपिकला सुरुवात करण्याच्या आधी मी पहिला सांगेन की जे मागचे टॉपिक आहे त्यामध्ये आपण ब्रह्मांडाच्या निर्मितीचे जे 6 सिद्धांत पाहिले होते, त्यामध्ये महास्फोटाचा सिद्धांत होता, त्यानंतर स्थिर अवस्था सिद्धांत होता, त्यानंतर अनंत स्फितीकरण सिद्धांत होता, त्यानंतर दोलन सिद्धांत होता, त्यानंतर ब्रेन सिद्धांत होता आणि ब्रेन सिद्धांत अन्य गोष्टी होत्या. आणि अन्यमध्ये आपण होलोग्राम सिद्धांत पाहिला होता आणि होलोग्राम सिद्धांतानंतर सृष्टी निर्माण सिद्धांत जे वेगवेगळ्या धर्मामध्ये आहेत असे वेगवेगळे सिद्धांताचा आपण अभ्यास केलं होतं. ठीक आहे. मला वाटतं ते व्हिडिओ सगळ्यांनी पाहून घेतला. आता पुढचं लेक्चर जे असणार आहे, पुढचं लेक्चर म्हणजे सौरमंडळाची निर्मिती म्हणजे नेमकं काय ते आपण पाहणार आहोत. चला तर सौरमंडळाची निर्मिती टॉपिकला सुरुवात करूया. सुरुवात करण्याच्या आधी पहिला मी सांगेन की सौरमंडळ म्हणजे नेमकं काय. ठीक आहे. कारण आज आपण पाहतोय सौरमंडळ. मग सौरमंडळ म्हणजे नेमकं काय ते पहिला माहित पाहिजे, मग आपण त्याची निर्मिती कशी झाली, जे सौरमंडळाच्या निर्मितीचे वेगवेगळे सिद्धांत पाहायचे आणि त्यानंतर आपलं जे सौरमंडळ आहे, आपल्या सौरमंडळाची ओळख पाहायची आहे. ओळख म्हणजे काय, नेमका आपला सूर्य कशापासून तयार झाला, सूर्य म्हणजे नेमकं काय, सूर्यामध्ये रासायनिक अभिक्रिया कशा होत्या, सूर्याचा आकार कसा आहे, सूर्याची रचना कशी आहे, सूर्याचा आकारमान किती आहे, आपल्या सौरमंडळामध्ये सूर्याची नेमकी आकार व्याप्ती केवढी आहे, ह्या सगळ्या गोष्टीचं आपण अनालिसिस करणार आहोत पुढच्या टॉपिकमध्ये. आणि त्यानंतर आपले जे ग्रह आहेत, एकूण जे 8 ग्रह आणि 2 ज्या पट्ट्या आहेत, त्या 8 ग्रह आणि 2 पट्ट्यांचा पण आपण अनालिसिस करणार आहे. जे टोटली सौरमंडळाची निर्मिती हे 3 टॉपिकमध्ये आपण अनालिसिस करणार आहोत. पहिला सौरमंडळाची निर्मितीचे सिद्धांत, दुसऱ्या टॉपिकमध्ये आपण सूर्याचा अभ्यास करणार आहे, आपला सूर्य कसा आहे, त्यावर परीक्षेला क्वेश्चन कसे येतात, आणि तिसऱ्या टॉपिकमध्ये आपण जे सौरमंडळाचे जे इतर ग्रह आहेत या इतर ग्रहांचं आपण अनालिसिस करायचं आहे. तर चला सुरुवातीला आता सौरमंडळाच्या निर्मितीचा सिद्धांत पाहूया. पण सौरमंडळाच्या निर्मिती सिद्धांताच्या आधी तुम्हाला नेमकं आपलं सौरमंडळ म्हणजे काही थोडक्यात फक्त माहित पाहिजे. ठीक आहे. नंतर आपण सौरमंडळाचा डिटेलवर अभ्यास पण करणार आहे. आता फक्त सौरमंडळाचं थोडक्यात मी स्ट्रक्चर सांगेन की आपलं सौरमंडळ म्हणजे काय, आपल्या सौरमंडळाची रचना कशी. आपल्या सौरमंडळाचा विचार केला की आपल्या सौरमंडळाच्या बरोबर मधोमध काय येतो, तो सूर्य येतो. आपल्या सौरमंडळामध्ये सूर्याचा आकारमान किती आहे, तर आपल्या सौरमंडळामध्ये एकूण आकारमानापैकी, एकूणच रचनेपैकी 99% आपला फक्त सूर्य आहे. 99%. एकूण आपल्या सौरमंडळामध्ये 99% सूर्य म्हणजे 1% इतर 8 ग्रह आणि बाकीच्या गोष्टी येतात. म्हणजे सौरमंडळामध्ये काय काय येतं, हा आपला सूर्य येतो. सूर्यानंतर आपला पहिला ग्रह, त्याचं नाव आहे बुध ग्रह येतो. ठीक आहे. बुधनंतर मग शुक्र ग्रह येतो. शुक्रनंतर 3 नंबरला पृथ्वी येते. पृथ्वीनंतर मंगळ ग्रह येतो. हे 4 ग्रह येतात. या 4 ग्रहांना आपण काय म्हणतो, पार्थिव ग्रह असं म्हणतात की यांचं काय घनत्व जास्त आहे. आणि या घनत्वानंतर मग पुढे काय येतं की पुढे येतं एक पट्टी येते, त्याला म्हणतात बटुग्रहपट्टी. ठीक आहे. क्षुद्रग्रहपट्टी असं पण म्हणतात. ते आतमध्ये येते. ठीक आहे. ही पट्टी म्हणजे काय, ह्या पट्टीमध्ये असंख्य वेगवेगळे ग्रह, असंख्य वेगवेगळे उल्का असतात. त्याला शब्द असतो उल्का किंवा ग्रह निर्मितीच्या आधीची जी बेसिक की लहान लहान पार्टिकल असतात की जे प्रॉपर ग्रह होऊ शकले नाहीत, पण ते उल्कापिंडमध्ये या भागामध्ये काय करत असतात, भ्रमण करत असतात. म्हणजे सूर्य, त्यानंतर आपले 4 ग्रह. ठीक आहे. आणि 4 ग्रहातला आपण पार्थिव ग्रह म्हणतो. आणि पार्थिव ग्रह म्हणजे काय, तिथं आपण पाय ठेवू शकतो. म्हणजे घनत्व जास्त असणारे, खाली जमीन असणारे, जसं आपल्या पृथ्वीवर जमीन आहे तसं जमीन असणारे हे 4 ग्रह. त्या 4 ग्रहाच्या पुढे गेला की आपल्या पृथ्वीवर सर्वात मोठा ग्रह, त्याला आपण गुरुग्रह म्हणतो, हा गुरुग्रह येतो. गुरुग्रह नंतर मग शनिग्रह येतो, जे आपल्या सौरमंडळातील 2 नंबरचा सर्वात मोठा ग्रह आहे. ठीक आहे. शनिग्रह येतो. शनीनंतर पुढे गेला की तुम्हाला युरेनस पाहायला मिळतो. युरेनसच्या पुढे गेला की तुम्हाला नेपच्यून पाहायला मिळतो. ठीक आहे. आणि त्याच्या जर पुढे गेला की तुम्हाला दुसरी पट्टी पाहायला मिळते, त्याला आपण बाह्यग्रह किंवा क्युपर बेल्ट असं म्हणतात. आणि या क्युपर बेल्टमध्ये पण तुम्हाला असंख्य ग्रह पाहायला, असंख्य उल्कापिंड पाहायला मिळतात. आणि ह्यामध्ये तुम्हाला एक ग्रह जो अडकलेला दिसतो, तो कुठल्या प्रॉपर क्युपर बेल्ट मधला आहे, त्याला आपण प्लेटो असं म्हणतो. म्हणजे प्लेटो ग्रह हा तुम्हाला येतात. म्हणून प्लेटो ग्रहाला आधी मान्यता होती, पण नंतर काय आलं की तो स्वतंत्र अस्तित्व असून तो बाहेरच्या पट्टीत अडकलेला ग्रह आहे, याचा अर्थ त्याची मान्यता काढून घेतल्या. सध्या तुम्हाला फक्त 8 ग्रह आणि 2 पट्ट्या पाहायला मिळतात.
ठीक आहे, आता आपण नेमका अभ्यास काय करणार आहे ते थोडं पाहूया. ठीक आहे, पहिलं हे तुम्हाला स्ट्रक्चर माहित पाहिजे. आता एक मी साधी डायग्राम काढली फक्त तुम्हाला समजण्यासाठी. जेव्हा आपण आपल्या सौरमंडळाचा अभ्यास करणार आहे, सौरमंडळाची ओळख पाहणार आहे, तेव्हा तुम्हाला मी सगळी डायग्राम पण काढून ह्या डायग्रामचे जे वेगवेगळे ग्रह आहेत, प्रत्येक ग्रहाची वैशिष्ट्य, त्या सगळ्या म्हणजे आपण या टॉपिकमध्ये काय काय करणार आहे, तर ह्याला आपण काय म्हणतो, सौरमंडळ म्हणतो. ह्या सगळ्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो, सौरमंडळ. ठीक आहे, तर सुरुवातीला तुम्हाला ही सौरमंडळ म्हणजे काय हे नेमकं माहित पाहिजे. मग सौरमंडळ म्हणजे काय जर माहित असेल तर सौरमंडळ म्हणजे सूर्य आणि आपले 8 ग्रह आणि 2 पट्ट्या ह्या एकत्रितपणे आपण सौरमंडळ म्हणतो. तर आपण आताच्या लेक्चरमध्ये काय काय पाहणार आहोत, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण 3 भागामध्ये हे लेक्चर डिवायडेशन केले. या 3 भागामध्ये कोणकोणत्या गोष्टी पाहणार आहोत, तर पहिल्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत ह्या सौरमंडळाची प्रॉपर निर्मिती कशी झाली. पहिले लेक्चर असेल त्या पहिल्या लेक्चरमध्ये आपण सौरमंडळाची निर्मिती पाहणार आहोत. त्या सौरमंडळाची निर्मितीचे वेगवेगळे 4 सिद्धांत आहेत, 4 ते 5 सिद्धांत आहेत. त्या सौरमंडळाच्या निर्मितीचे आपण सुरुवातीला 4 ते 5 सिद्धांत पाहणार आहोत. त्या सौरमंडळाच्या निर्मितीचे सिद्धांत झाल्यानंतर दुसऱ्या टॉपिक मध्ये आपण अनालिसिस करणार आहोत ह्या सौरमंडळाचा जो मेन तारा आहे, ज्या तारामध्ये सर्व ग्रह फिरत असतात, हे ग्रह आणि तारा, तो महत्वाचा तारा आहे, त्याला आपण म्हणतो सूर्य. तर दुसऱ्या टॉपिक मध्ये आपला जो सूर्य, आपला जो सन आहे, त्या सूर्याचा अभ्यास करणार आहोत की सूर्य नेमका कसा आहे, सूर्याचा आकारमान कसा आहे, सूर्याचा विस्तार केवढा आहे, सूर्यावर कोणती अभिक्रिया होते, आणि सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आपण आतापर्यंत कोणकोणते यान पाठवले. ठीक आहे, हा सध्या टॉपिक आहे, सध्या करंट खूप चर्चेमध्ये आहे. त्यामुळे मला वाटतं की परीक्षेला ह्या टॉपिकवर क्वेश्चन जास्त येऊ शकतात. त्यामुळे त्या टॉपिकला मी वेगळ्या पद्धतीने विश्लेषण करणार आहे. जे सूर्य टॉपिक आपल्याला दुसऱ्या टॉपिक मध्ये पाहायचं आहे, आणि तिसऱ्या टॉपिक मध्ये आपल्याला काय पाहायचं आहे की आपले जे ग्रह आहेत, आपल्या ग्रहांचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे हे 4 ग्रह, 2 पट्ट्या आणि हे 4 ग्रह, म्हणजे 8 ग्रहांचा आणि 2 पट्ट्यांचा अभ्यास आपण तिसऱ्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. तिसऱ्या लेक्चर मध्ये आपण काय प्रत्येक बुधग्रहाचं वैशिष्ट्य काय, तिथं वातावरणाचे लेअर कोणते, तिथं वातावरणाचे लेअर नाही तर पाठीमागे रिझन काय आहे, गृहग्रहाचं टेम्परेचर किती असतं, त्याचं घनत्व किती आहे, त्याचं वैशिष्ट्य काय आहे, तसं प्रत्येक ग्रहाची वैशिष्ट्य आणि तिथं असणारं हवामान. आणि ह्याच टॉपिक मध्ये आपण पाहणार आहे की आपली पृथ्वी आणि पृथ्वीवर जीवसृष्टी का निर्माण, या सगळ्या गोष्टी आपण विश्लेषण करणार आहोत तिथं. तर चला, मला वाटतं की जे बेसिक सौरमंडळ म्हणजे काय समजलं, त्या सौरमंडळ टॉपिक मध्ये आपल्याला काय काय अभ्यास करायचा आहे हे पण समजलं असेल. त्यानंतर परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर सांगायचं म्हटलं तर दरवर्षी परीक्षेच्या दृष्टिकोनातून एक क्वेश्चन परीक्षेला दरवर्षी येतो. हे जो टॉपिक आहे आपलं सौरमंडळ, एक म्हणजे सौरमंडळाच्या निर्मितीवर क्वेश्चन येतो, किंवा सौरमंडळाच्या सूर्य टॉपिकवर क्वेश्चन होतो, किंवा सौरमंडळाचे जे वेगवेगळे ग्रह आहेत, वेगवेगळ्या ग्रहांच्या वैशिष्ट्यावर क्वेश्चन होतो. म्हणजे दरवर्षी तुमच्या परीक्षेला सौरमंडळावर एक क्वेश्चन दरवर्षी फिक्स असतो. याचा अर्थ हा टॉपिक तुमच्यासाठी खूप म्हणजे खूपच महत्वाचा आहे. त्यामुळे या टॉपिकचं तुम्ही अनालिसिस चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे, त्याचं पॉईंट पण कलेक्ट केलं पाहिजे, आणि त्याच्या सगळ्या गोष्टी तुम्ही चांगल्या पद्धतीने पूर्ण केल्या पाहिजे, म्हणजे तुम्हाला या टॉपिकचे मार्क चांगल्या प्रकारे मिळू शकतात. तर चला, आता या लेक्चरला मग आपण सुरुवात करूया. ठीक आहे, आता या लेक्चरमध्ये सुरुवातीला आपल्याला काय पाहायचं आहे की सौरमंडळाच्या निर्मितीचे जे वेगवेगळे सिद्धांत आहेत, हे वेगवेगळे सिद्धांत आपण आता पाहायचे. तर चला सुरुवात करूया आपण आताच्या लेक्चरमध्ये. आता जर आजच्या टॉपिकचं नाव काय आहे, तर आज आपल्याला पाहायचं आहे सौरमंडळाची निर्मिती. सौरमंडळाची निर्मिती हा टॉपिक आपल्याला अनालिसिस करायचा आहे. मग सौरमंडळाच्या निर्मितीमध्ये आपल्याला काय पाहायचं, तर 4 सिद्धांत पाहायचे. किती, तर टोटली 4 सिद्धांत आहेत. त्यातला सर्वात महत्वाचा सिद्धांत आहे, त्याला सर्वमान्य सिद्धांत म्हणतात, की सर्वात मान्यता प्राप्त असणारा सिद्धांत. त्या सिद्धांताला आपण म्हणतो लाप्लास एव कांट. दोघांच्या मध्ये लाप्लास एव कांट सिद्धांत. लाप्लास एव कांटने सांगितलेला पहिला सिद्धांत. त्या सिद्धांताचं नाव आहे, त्याला म्हणतात लाप्लास व कांट यांची तेजोमेघ परिकल्पना म्हणतात. तेजोमेघ परिकल्पना ही कुणाची, तर लाप्लास आणि कांटनं मांडलेली पहिली कल्पना, त्याला म्हणतात तेजोमेघ परिकल्पना. दुसऱ्या सिद्धांतामध्ये आपल्याला पाहायचा चेंबरलिन एव मुल्टेन यांची गृहकण परिकल्पना. चेंबरलिन व मुल्टेन यांची गृहकण परिकल्पना. त्यानंतर तिसरा सिद्धांत आहे. तिसऱ्या सिद्धांतामध्ये आपण पाहायचं आहे, त्याला म्हणतात रसेलचा
द्वितारी सिद्धांत, रसेलचा द्वितारी सिद्धांत, द्वितारी सिद्धांत, रसेलचा द्वितारी सिद्धांत. त्यानंतर चौथा आहे, चौथ्यामध्ये आपण पाहायचं बेफॉनची परिकल्पना, बेफॉनची धूमकेतू, बेफॉनची धूमकेतू परिकल्पना. ठीक आहे, हे 4 सिद्धांताचा आपल्याला आज अभ्यास करायचा. पहिला सिद्धांत आहे लाप्लास. मी पुन्हा एकदा सांगेन, कारण का तर तुमच्या परीक्षेसाठी हे खूप महत्त्वाचं. आतापर्यंत जे राज्यसेवेला क्वेश्चन आलेत, जे आतापर्यंत तुमच्या PSI ST एक्झामला क्वेश्चन आलेत किंवा युपीएससीला क्वेश्चन आलेत, ह्या युपीएससीच्या क्वेश्चन मध्ये हे सिद्धांत खूप महत्वाचा आहे. परीक्षेचा क्वेश्चन कसा होता की एकीकडे तुम्हाला काय असतं, जे शास्त्रज्ञ ज्यांची नावं असतात, दुसरीकडे त्यांच्या सिद्धांताचं असतं आणि जोड्या लावा असे प्रीला तुमच्या क्वेश्चन आले. मेन्सला क्वेश्चन कसा आले, तर मेन्सला क्वेश्चन कसं आले तर ते बेसिक सिद्धांताच्या बेसवर आले. एक परीक्षेला क्वेश्चन गेल्या वर्षी 2019 युपीएससी मेन्सला क्वेश्चन आला होता की ते जुनो मिशन आहे, जुनो मिशनमुळे आपल्या पृथ्वीवरील जीवसृष्टी शोधण्यासाठी कशा प्रकारे सहाय्य होऊ शकतं, एक्सप्लेन करा. पुन्हा एकदा क्वेश्चन हा युपीएससी मेन्सला आलेला क्वेश्चन आहे की जे जुनो मिशन आहे, नासाचं जुनो मिशन आहे, ते नासाचं जुनो मिशन आपल्या पृथ्वीवरील सजीव सृष्टीचा शोध लावण्यासाठी कशा प्रकारे उपयोगी ठरलं ते एक्सप्लेन करा. तशा प्रकारचा क्वेश्चन तुमच्या परीक्षेला येऊन गेला. ठीक आहे, हे मेन्सला क्वेश्चन. पहिला सिद्धांत, सिद्धांताच्या थोड्यावर क्वेश्न गेले. पुन्हा सिद्धांताच्या बेसवर क्वेश्चन येतं की हा सिद्धांताचं स्वरूप असं आहे, तर हा नेमकं कुणाचा सिद्धांत आहे, असे परीक्षेला क्वेश्चन आले. त्यामुळे तुम्हाला हे 4 नावं आणि त्यांची जी परिकल्पना आहे त्या परिकल्पना तुम्हाला दोन्ही माहिती पाहिजे, कारण ते तुमच्या परीक्षेसाठी खूपच महत्वाचं आहे. तर ठीक आहे, चला त्याचा जो पहिला सिद्धांत आहे ह्या लाप्लास व कांटची जी तेजोमेघ परिकल्पना आहे, ही तेजोमेघ परिकल्पनेला आपण सुरुवात करूया. की लाप्लास व कांट यांची तेजोमेघ परिकल्पना म्हणजे नेमकं काय. ठीक आहे, तर तुम्हाला याच्या आधी मी सांगितलं होतं की बिग बँग सिद्धांतामध्ये आपण अनालिसिस केलं होतं की स्फोट झाला, म्हणजे आपण पाहिलं होतं की काय होतं, सर्व जे ब्रह्मांड होतं हे सर्व ब्रह्मांड एका बिंदूमध्ये होतं. त्या बिंदूला नाव दिलं होतं विलक्षण बिंदू, बरोबर आहे ना. विलक्षण बिंदू हे कधी होतं, त्याला कालखंडला म्हणलं होतं प्लांक काल असं म्हणलं होतं. ठीक आहे, नियरली 10⁻⁻35 ह्या कालावधीमध्ये आताचे सर्व जे ब्रह्मांड आहेत ते सर्व ब्रह्मांड एका बिंदूमध्ये होतं आणि एका बिंदूमध्ये असल्या सर्व बल वगैरे युनिफाईड होते. आणि याचं काय झाला तर ह्या ब्रह्मांडाचा काय झाला, स्फोट झाला. ठीक आहे, हा स्फोट का झाला हे मात्र कोण कारण सांगू शकलं नाही, पण स्फोट झाला असं म्हणतात. आणि स्फोट झाल्यामुळे या ब्रह्मांडाच्या आतलं जे द्रवसंचय होतं हे द्रवसंचय 4 बाजूला विखुरलं गेलं. ठीक आहे, मग त्यालाच म्हणतात अनंत स्फटिकीकरण झालं, की अनंत 4 बाजूला काय झालं, सर्व बाजूने काय झालं, ब्रह्मांडाचं विखुरण झालं. आणि सर्व बाजूला जे ब्रह्मांडाचं विखुरण झालं ह्यामधून काय झालं की इथं असं आकाशगंगा सौरमंडळाची निर्मिती झाली, असं आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं. त्याला बिग बँग सिद्धांत असं पण म्हणतात. ठीक आहे, तर या सिद्धांतामध्ये मी सांगितलं होतं की तुम्हाला पण माहिती, तुम्ही पिक्चरमध्ये बाकीच्या गोष्टीमध्ये पाहता की जेव्हा एखादा बॉम्बस्फोट होतो किंवा एखाद्या वेळी अणुस्फोट होतो, बॉम्बस्फोट अथवा अणुस्फोट झाल्यानंतर पहिली गोष्ट काय होते, तर समजा ही जमीन आहे, या जमिनीवर इथं जर बॉम्ब हल्ला झाला किंवा बॉम्बस्फोट झाला तर इथून काय झालं, काही उंची अंतरावर काय होतं, असं एक वेगळं ढग तयार होतं. ठीक आहे, असं तुम्हाला ढग पाहायला मिळतं की एखाद्या पिक्चरमध्ये तुम्ही ती इमेज पाहिला असाल की अणुस्फोट किंवा काहीतरी झालं, कुठलाही स्फोट झाला, जरी आपण जरी घरामध्ये एखादी मोठा फटाकडे वगैरे वाजवली तरी सुद्धा तुम्हाला आकाशामध्ये तात्पुरत्या काही सेकंदापुरतं का असं ना अशा प्रकारचं काही काय होतं, धुराचं ढग पाहायला मिळतं. ठीक आहे, बघा म्हणजे कधीही जेव्हा स्फोट होतो, स्फोटमध्ये जे पार्टिकल असतात, जे वायू असतात यांचा स्फोट झाल्यानंतर ब्रह्मांडामध्ये वरती काही ठिकाणी तुम्हाला काय पाहायला मिळतं, एक ढग पाहायला मिळतं. किंवा त्याला आपण म्हणतो इथं जे स्फोट असतं त्यामध्ये बाकीचे लहान लहान जे त्यामध्ये त्या फटाकडीमध्ये किंवा त्या बॉम्बमध्ये जे घटक होते त्या घटकापासून तयार झाले हे तुम्हाला ढग हवेमध्ये पाहायला मिळतं. जेव्हा हिरोशिमा नागासाकीवर अणुबॉम्ब टाकला होता, अणुबॉम्ब टाकल्यानंतर तिथं प्रचंड मोठं रेडिओ किरणांचं की रेडिओ ऍक्टिव्ह आपण त्याला अल्फा बीटा गॅमा रेज म्हणतो अशा रेजचं आणि वेगवेगळे किरणोत्सारी पदार्थाचं एक मोठं ढग तयार झालं होतं. आणि या ढगातून प्रचंड मोठं रेडिएशन झालं. रेडिएशनचा परिणाम काय झाला की जे बॉम्ब हल्ल्यामुळे जेवढा परिणाम झाला नाही त्यापेक्षा जास्त परिणाम ह्या रेडिएशनचा तुम्हाला जपानमध्ये पाहायला मिळतं. असं एक आण्विक ढग म्हणजे आपण त्याला म्हणतो रेडिओ ऍक्टिव्ह किरणाचं घटक असणारं एक ढग तयार झालं होतं. कुठं प्रॉपर तुम्हाला ते पाहायला मिळतं. अशा प्रकारचं ढग तुम्हाला हिरोशिमा नागासाकी जेव्हा अणुबॉम्ब हल्ला झाला, जो अमेरिकेने टाकला होता त्यावेळी पण पाहायला मिळतं. म्हणजे थोडक्यात काय, ज्यावेळी कोणत्याही प्रकारचा स्फोट होतो, स्फोट झाला की वरती आण्विक ढग तयार होतं. ठीक आहे, तसंच जेव्हा इथं महास्फोट झाला होता, या महास्फोट वेळी पण काय झालं होतं की इथले पार्टिकल सगळे लांब लांब गेले होते, इथं पार्टिकल लांब झाले होते. इथं पार्टिकल काय होते, एकदम क्लोज होते. इथं पार्टिकल काय होते, एवढे लांब होते.
ठीक आहे, इथं गेले तर याच्यापेक्षा लांब झाले आणि आता सध्या हे पार्टिकल काय झाले एकमेकापासून लांब चालले म्हणून ब्रह्मांड आपलं काय करावं प्रसरण पावाले. कारण आतले ब्रह्मांडाच्या आतमध्ये जे पार्टिकल आहेत हे पार्टिकल काय करतात तर आपले काय करतात तर आपल्यापासून प्रसरण पावाले. त्यामुळे आपल्या ब्रह्मांडाचा आकारमान सुद्धा वाढाले. पाठीमध्ये रिझन काय की पार्टिकल लांब लांब होत चालले. ठीक आहे, तर पहा म्हणजे हे सुरुवातीला इथे ह्या काठाला काय झालं होतं हा स्फोट झाला आणि स्फोट झाल्यानंतर इथं काय झालं होतं असे वेगवेगळे स्फोट नंतर जे ढग तयार होतात असे ढग तयार झाले होते. असं कोण म्हणतं लाप्लास व कांट म्हणतात की काय झाला किंवा जो ब्रह्मांडाचा स्फोट झाला ब्रह्मांडाचा स्फोट झाल्यानंतर आण्विक घटकापासून आण्विक घटक म्हणजे काय की ज्यामध्ये इलेक्ट्रॉन असतील प्रोटॉन असतील असं आण्विक ढग. ठीक आहे, जसं तुम्हाला आता आकाशामध्ये काय पाहायला मिळतात पर्जन्याचे ढग त्याला आपण काय म्हणतो ढग म्हणतो. त्यामध्ये काय असतं हायड्रोजन ऑक्सिजन जी पाण्याची वाफ असते ती वरती जाते जे संगणन झाले की ढग तयार होतात तिथे जास्त संगणन झालं पाऊस पडतो. जसं आपल्याला आकाशामध्ये ढग पाहायला मिळतात ते H2O म्हणजे आपण ते पाण्याचं हायड्रोजन ऑक्सिजनचे ढग असतात. त्याच प्रकारे जेव्हा ब्रह्मांडाचा स्फोट झाला ब्रह्मांडाचा स्फोट झाल्यानंतर अशाच प्रकारचं एक आण्विक ढग की यामध्ये आण्विक घटक असतील असं एक ढग आण्विक घटक असणार त्यामध्ये कोण असेल इलेक्ट्रॉन असतील प्रोटॉन असतील इलेक्ट्रॉन प्रोटॉन असे आण्विक घटक असणार एक मोठमोठे ढग तयार झाले. त्यालाच म्हणतात तेजोमेघ. की झालं काय तयार झालं होतं तेजोमेघ. मेघ म्हणजे ढग की तेजस्वी असणार तेजोमेघ ढग तयार झालं होतं असं लाप्लास आणि कांट म्हणतात. कारण स्फोट झाला की ढग तयार होतच. ठीक आहे, तर अशा प्रकारचं तेजोमेघ ढग तयार झालं होतं आणि हे काय होत होतं की या स्फोट म्हणून जसं प्रसरण व्हायलंय तसं ते लांब लांब जात होतं आणि असं तेजोमेघ ढग तयार झालं होतं. ठीक आहे, आता पहा की हे जर पार्टिकल जसं लांब लांब जातील तसं काय होणार आहे हे पार्टिकल जे लांब लांब पार्टिकल जाणार आहे तसं एक पार्टिकल एक ढग आहे इथं दुसरे ढग असणार असं आण्विक वेगवेगळे ढग तयार असणार आहेत. हे ढग काय होतं एकमेका पार्टिकलचं अंतर वाढत चालायचं जर अंतर वाढत चाललं असेल तर ते प्रसरण पावत ते प्रसरण पावतं एकमेकाचं अंतर वाढत होतं आणि अंतर कमी होत असल्यामुळे परिणामी काय होणार आहे तर हे जे ढग असणार आहे या ढगाचं टेम्परेचर कमी व्हायला सुरुवात झाली कारण पार्टिकल प्रसरण पावले. बरोबर आहे ना, जेव्हा आपण पाणी एखाद्या ग्लासमध्ये गरम पाणी एखाद्या ग्लासमध्ये ठेवतो तेव्हा ते गार होऊ शकत नाही. पण तेच पाणी आपण पसरून ठेवलं कशामध्ये जर ताटामध्ये किंवा कशामध्ये ठेवतो ते पाणी लगेच गार होतं. पाठीमध्ये रिझन काय आहे की पाणी जास्त क्षेत्र पाहावं काय झालं प्रसरण पावलं. त्याच पद्धतीनं आहे हे जेव्हा पार्टिकल खूप जवळ होते तेव्हा ते ग्लास मधलं पाणी होतं ते काय होऊ शकत नव्हतं गार होऊ शकत नव्हतं. आता मात्र काय झालं ते पार्टिकल एकमेकापासून लांब चालले आणि लांब चालल्यामुळे ते प्रसरण पावले. प्रसरण झालं की आतले जे घटक असतात ते गार व्हायला सुरुवात होतात. म्हणजे जे आण्विक ढग होतं ते आण्विक ढग हळूहळू गार व्हायला सुरुवात झाली. पार्टिकल प्रसरण पावत होते पण म्हणजे बघा एकूण ब्रह्मांडाच्या निर्मितीनंतर वेगवेगळं सगळं जग बघा ब्रह्मांड प्रसरण पावाले पण ब्रह्मांडाच्या आतमध्ये जे पार्टिकल होते ते पार्टिकल मात्र काय व्हाले आकुंचन पावायला सुरुवात झाली. ठीक आहे, म्हणजे पार्टिकल म्हणजे 3 डायमेन्शनल ढग आहे आणि 3 डायमेन्शनल ढग आहे तर 3 डायमेन्शनल थंड व्हायला सुरुवात झाली असेल जेव्हा एखादा पदार्थ थंड व्हायला सुरुवात होतो गार व्हायला सुरुवात होतो तेव्हा तो पदार्थ काय होतो आकुंचन पावतो. प्रसरण पावत असेल उष्णता दिली तर प्रसरण पावतो आणि उष्णता काढून घेतली तर आकुंचन पावतो. आता जे आण्विक ढग होतं त्या आण्विक ढग काय करतो होतं आकुंचन पावायला सुरुवात झाली म्हणजे ते लहान लहान व्हायला सुरुवात झाली. पण ते 3 डायमेन्शनल आहे. 3 डायमेन्शनल सर्व बाजूने सारख्या प्रमाणात फोर्स लागला. जे बाहेरचे घटक होते ठीक आहे हे बाहेरचे जे आण्विक घटक होते ते आण्विक घटक आत यायला सुरुवात झाली. चारही बाजूने आत यायला सुरुवात 3 डायमेन्शनल आहे ते ढगी 3 डायमेन्शनल असं ढग जर 3 डायमेन्शनल आहे तर चारही बाजूने घटक आत यायला सुरुवात झाली. मग जेव्हा एखाद्या घटकावर चारही बाजूने घटक आत यायला सुरुवात होतात तेव्हा ती वस्तू स्वतःच्या भोवती फिरायला चालू होतं. उदाहरणार्थ चक्रीवादळ म्हणजे नेमकं काय चक्रीवादळाची निर्मिती कधी होते तर तुम्हाला करंटमध्ये पाहायला मिळतं की बंगालच्या खाडीवर चक्रीवादळ झालं इथं चक्रीवादळ तिथं चक्रीवादळ. मग चक्रीवादळाची निर्मिती कधी होते चक्रीवादळाची निर्मिती कारण काय असतं की भोवतीनं म्हणजे सर्व भोवतीनं काय आहे जास्त दाब आहे आणि मध्ये कमी दाब आहे. म्हणजे इथं हवेचं प्रेशर जास्त इथं हवेचं प्रेशर कमी आहे. हवेचा नियम असतो जास्त दाबाकडून कमी दाबाकडे जाण्यासाठी पण गोल बाजूने हवेत जास्त दाब आहे तरी काय होते हवा आत यायला सुरुवात होते आणि हवा आत यायला चारही बाजूने यायला चालू होते परिणाम चक्रीवादळ गोल फिरायला चालू होतं. कारण का चारी बाजूने हवा आली. पुन्हा तुम्हाला अशी वेगवेगळी उदाहरणं सुद्धा पाहायला मिळतात की पाण्यामध्ये येणारा भोवरा. ठीक आहे, जेव्हा तुम्ही पाण्यामध्ये भोवरा आलेला पाहता की नदीमध्ये काही वेळा काय होतं की पाण्याचा भोवरा आलेला तुम्हाला पाहायला मिळतो. पाण्याचा भोवरा कशामुळे येतो त्यामध्ये रिझन काय आहे तर जेव्हा पाण्याचा फोर्स सुद्धा चारी बाजूने एकसारखा येतो त्या टायमाला पाणी ते गोल फिरायला चालू होतं आणि तेव्हा पाण्याचा काय होतो भोवरा चालू येतो. ठीक आहे, त्या गोष्टी बेसिक आहेत. म्हणजे उदाहरणार्थ काय जेव्हा जे आण्विक ढग होतं आण्विक ढग जेव्हा चारी बाजूने एकत्र यायला सुरुवात झाली
त्याच टायमाला काय झालं की हे काय झालं, हे जे हे होतं हळूहळू आकंचन पावत होतं, पण ते स्वतः भोवती फिरायला पण चालू झालं. पाठीमागे रिझन काय होतं की चारी बाजूने पार्टिकल एकमेकाच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होते. सर्व बाजूने चांगल्या प्रकारे एकसारखा फोर्स लागला होता. परिणामी ती वस्तू काय झाली, गोल फिरायला चालू झाली. ठीक आहे. हळूहळू जसं गार होईल तर पुढच्या प्रोसेसला काय झालं की हे 3 डायमेन्शनल ढग होतं, हे 3 डायमेन्शनल ढगाचं रूपांतर झालं एका डिस्क मध्ये झालं. अशा प्रकारची जाड आण्विक घटक असणारी एक डिस्क तयार झाली. कारण का, पाठीमागे रिझन काय होतं, सर्व बाजूने चांगल्या प्रकारचे फोर्स लागत होते, त्यामुळे एक 3 डायमेन्शनल पहिला डिस्क तयार झाली. पुन्हा डिस्क तयार झाली, पुन्हा डिस्क मधले पण जे पार्टिकल आहेत ते पार्टिकल पुन्हा एकमेकाच्या क्लोज झाले. बघा ह्यातले जे पार्टिकल आहेत हे पार्टिकल पुन्हा त्या डिस्कच्या क्लोज चाललेत. कारण का, अजून तो जो आण्विक ढग होता, आण्विक ढग अजून गार होत होतं, परिणामी ते आकुंचन पावत होतं. परिणामी यातले जे जड घटक होते ते हळूहळू टप्प्याटप्प्याने आत येऊ लागले, म्हणजे अजून प्रोसेस चालू होती. मग पुढच्या प्रोसेसला काय झालं, ते आण्विक ढगाच्या पुढचं बरोबर मध्ये सेंटरला एक गोल वस्तू तयार झाली आणि भोवतीनं मात्र तशीच एक डिस्क तयार राहिली. जे पुढच्या प्रोसेसला काय झालं की ह्या ढगामध्ये जे कोणते घटक होते, ह्या ढगामध्ये तुम्हाला जे आण्विक घटक पाहायला मिळत होते, जे जास्त जडत्वाचे, जास्त घनतेचे जे घटक होते, जास्त जडत्वाचे जे घटक होते, हे सर्व घटक काय होते, हळूहळू टप्प्याने एकत्र यायला सुरुवात झाली. आणि हे घटक जेव्हा एकत्र येत होते त्याच टायमाला काय होतं, जे जड घटक होते हे जड घटक सगळे एकत्र सेंटरला यायला सुरुवात झाली आणि त्या मानाने बाहेर मात्र डिस्क तशाच प्रकारे राहिली. ठीक आहे. बाहेर मात्र डिस्क काय तुम्हाला तशाच प्रकारची डिस्क तुम्हाला पाहायला मिळते. ठीक आहे. मग ह्यालाच आपण काय म्हणतो की हा मधला पार्ट झाला, हा परफेक्ट गोल झाला. कारण जेव्हा एखादी वस्तू गोल फिरत असते, कुंभार जेव्हा मडकं बनवत असतो, कुंभार मडकं बनवत असताना मधली जी वस्तू असते, ही मधली वस्तू काय होते, कुंभार मडकं बनवताची मधली वस्तू असते, मधली वस्तू परफेक्ट गोल होते. कारण का, वस्तू गोल फिरायला तर हे सुद्धा परफेक्ट गोल फिरत होतं. परिणामी आतला जो पार्ट होता तो परफेक्ट गोल बनला. जे जास्त जडत्वाचे घटक होते, जास्त वजनदार घटक होते, ते सेंटरला गेले आणि जे वजनान हलके घटक होते ते घटक मात्र त्या गोळ्याच्या बरोबर बाहेर लागले आणि ते घटक काय लागले, ते घटक पण हळूहळू गार होऊ लागले. आणि ते घटक जसं गार होऊ लागले तसं मध्ये जो घटक बनला तो प्लाझ्मा अवस्थेमध्ये होता, जास्त टेम्परेचर, जास्त घनत्वाचा घटक होता, तो बनला सूर्य. आणि बाहेर जे त्याचे पार्टिकल राहिले होते, जे हलके होते वजनाने, त्यावर गुरुत्वबल काम करू शकत नव्हतं, असे जे हलके पार्टिकल जे बाहेर राहिले होते त्या पार्टिकल मधून काय झालं, मग आपल्या ग्रहाची निर्मिती झाली. असं कोण म्हणतात, तर लाप्लास आणि कांट म्हणतात. त्यांची तेजोमेघ परिकल्पना ही अशी आहे. लाप्लास व कांटची तेजोमेघ परिकल्पना, ह्या सिद्धांतामध्ये ते काय काय सांगतात पहा, की सुरुवातीला एक तेजोमेघ होतं, ते तेजोमेघ एक आकुंचन पावायला सुरुवात झाली, जसं डिस्क तयार झाली, डिस्क नंतर सूर्य तयार झाला, बाहेर हलके पार्टिकल बाहेर राहिले आणि नंतर ह्याच पार्टिकल पासून काय झाले की वेगवेगळे आपले ग्रह तयार झाले आणि 2 पट्ट्या तयार झाल्या. असं कोण म्हणतं, लाप्लास व कांट. ह्या सिद्धांतामध्ये लाप्लास आणि कांट म्हणतात. ठीक आहे. आणि हा सिद्धांत आहे हे सौरमंडळाच्या निर्मितीचा सर्वमान्य सिद्धांतात ताऱ्याची जी निर्मिती झाली, जी असंख्य तारे निर्मिती झाली, असंख्य ताऱ्यांच्या निर्मिती पाठीमागे हा सिद्धांत सर्वमान्य सिद्धांत, हा सिद्धांत सर्वांनी मान्य केला सिद्धांत आहे. कारण असं कल्पना झाली असेल सर्वजण मान्य करतात. ठीक आहे. हा झाला पहिला सिद्धांत. त्यानंतर दुसरा सिद्धांत आहे. दुसऱ्या सिद्धांतामध्ये आपण कोणता सिद्धांत पाहणार आहोत, पहिला सिद्धांत झाला लाप्लास व कांटची तेजोमेघ परिकल्पना. त्यानंतर दुसरा सिद्धांत आहे. दुसऱ्या सिद्धांतामध्ये आपण पाहणार आहोत चेंबरलिन एव किंवा आणि चेंबरलिन आणि मुल्टेन या दोघांची ग्रह कण कल्पना. ठीक आहे. ह्या सिद्धांताची सुरुवात कशी होते की लाप्लास व कांट त्यांनी जे सांगितले तारा, तरी ताऱ्याची निर्मिती कशी झाली या सिद्धांतामध्ये सांगितले. आधीपासूनच म्हटलं की ब्रह्मांडामध्ये तारे आधीपासून होते असं हा सिद्धांत सांगतो. म्हणजे जे लाप्लास व कांटने जी ताऱ्याची निर्मिती होण्याची जी प्रोसेस सांगितली, ही प्रोसेस चेंबरलेन आणि मुल्टेन यांनी मान्य केली. याने काय सांगितलं, हा आधी ताऱ्याची निर्मिती झाल्या, ताऱ्याची निर्मिती याप्रमाणे झाली. ती पुढची सांगते सौरमंडळाची निर्मिती कशी झाली. मुल्टेन चेंबरलेन काय म्हणतात की हा आपला असा तारा होता, म्हणजे हा आपला काय होता, सूर्य होता. ठीक आहे. हा आपला तारा किंवा हा आपला सूर्य होता.
ठीक आहे, पहिल्यापासून सूर्य होते, सूर्याचं अस्तित्व त्यांनी पहिल्यापासून मान्य केलंय. हा सूर्य आपल्या ब्रह्मांडामध्ये भ्रमण करत होता. अशा वेळी काय झालं, आपल्या सूर्यामध्ये एक दुसरा तारा किंवा दुसरा सूर्य आपल्या सूर्याच्या जवळून काय होऊ लागला, पास होऊ लागला. ब्रह्मांडामध्ये असंख्य तारे, असंख्य सूर्य आहेत. आपले जे सर्व चांदणी दिसतात, सर्व चांदणी काय सूर्य असतात. तर ब्रह्मांडामध्ये असंख्य सूर्य आहेत. हा आपला एक सूर्य होता. ह्या आपल्या सूर्याच्या शेजारून एक दुसरा सूर्य, ज्याचं आकारमान घनत्व जास्त होतं, असा दुसरा सूर्य आपल्या सूर्यापासून काय होऊ लागला, पास होऊ लागला, म्हणजे आपल्या सूर्याच्या जवळून जात होता. ठीक आहे, ब्रह्मांडामध्ये अशा गोष्टी होतात, कारण असंख्य सूर्य आहेत, प्रत्येक सूर्य भ्रमण करत असतो. तर अशा गोष्टी होतात, म्हणजे हा आपला सूर्य आहे, हा दुसरा सूर्य आपल्या सूर्यापासून काय होत होता, पास होत होता. ठीक आहे, पण प्रत्येक तारा स्वतःमध्ये घडत असतो. प्रत्येक ताऱ्यामध्ये प्लाझ्मा अवस्था असते, प्लाझ्मा स्टेट असतं, त्यामध्ये चुंबकीय क्षेत्र असतं, गुरुत्वीय क्षेत्र असतं. म्हणजे प्रत्येक ताऱ्याचं गुरुत्वीय क्षेत्र असतं, गुरुत्वाकर्षण असतं, त्याला आपण गुरुत्व क्षेत्र म्हणतो. की प्रत्येक तारा दुसऱ्या वस्तूला आपल्याकडे खेचत असतो. जसं पृथ्वी आपल्या जे मनुष्य आहे सर्वांना स्वतः खेचून घ्यायचं, म्हणजे पृथ्वी गोल आहे, पण पृथ्वीवर कधी माणूस पडू शकत नाही खाली. कारण पाठीमागे रिझन काय, की पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण, तिथली पृथ्वी आपल्या आजूबाजूचे घटक आहे सगळ्याला आपल्याकडे काय केले, खेचून घेते, त्याला गुरुत्वाकर्षण म्हणतात. हा सूर्य होता, हा सूर्य होता, दोन्ही सूर्य एकमेकाच्या जवळ आले होते, दोघांचं पण गुरुत्वाकर्षण शक्ती होती. मग हे सूर्य एकमेकाकडे खेचायला सुरुवात झाली, एकमेकाला ओढायला सुरुवात झाली. कारण का, गुरुत्वाकर्षण बल. परिणामी काय झालं, या आपल्या सूर्याचे काही द्रवसंचय बाहेर पडला, तसं या सूर्याचा पण काही द्रवसंचय, काही पार्टिकल बाहेर पडले. ठीक आहे, बरोबर आहे. तसं आता तुम्हाला पाहायला मिळतं, समजा ही आपली पृथ्वी आहे. आता जर तुम्हाला अशा गोष्टी पाहायला मिळतात, ही आपली पृथ्वी आहे आणि पृथ्वीच्या वरती तर चंद्र आहे. चंद्र सुद्धा एक आपला उपग्रह आहे. ठीक आहे, बघा हे पृथ्वी आहे, पृथ्वी चंद्राला स्वतःकडे ओढते, तर चंद्र पृथ्वीला आपल्याकडे होतो. पण चंद्राची ताकद पृथ्वीपेक्षा गुरुत्वाकर्षण शक्ती खूप कमी आहे. परिणामी चंद्र हा पृथ्वीच्या गोल फिरतो. ज्याची गुरुत्वाकर्षण शक्ती जास्त, त्याने ज्याची गुरुत्वाकर्षण शक्ती कमी, ज्याची गुरुत्वाकर्षण शक्ती कमी, तो दुसऱ्या ग्रहाच्या होते काय करतो, परिभ्रमणाला सुरुवात करतो. सूर्य आणि पृथ्वी, सूर्याचं गुरुत्वाकर्षण शक्ती जास्त आहे, पृथ्वीचं कमी आहे, तर पृथ्वीच्या सूर्याच्या भोवती पृथ्वी फिरते. चंद्राचं गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीपेक्षा कमी आहे, तर चंद्र काय करतो, पृथ्वीच्या गोल फिरतो. ठीक आहे, बघा मग चंद्र जेव्हा पृथ्वीच्या गोल फिरत होतो, चंद्र सुद्धा आपल्या पृथ्वीला स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी इथं काय असतं, की पृथ्वीवर असणारं जे पाणी आहे, हे पाणी चंद्राच्या बाजूने काय होतं, असं फुगतं. ठीक आहे, आणि चंद्राच्या बाजूने जर पाणी फुगलं तर यात इथलं जे पाणी असतं, इथलं पाणी आत सरकतं, त्यालाच आपण आहोटी म्हणतो. इथं पाणी वाढलं तर त्यालाच आपण म्हणतो भरती आणि आहोटी तयार होतात. हे चंद्राच्या आणि सूर्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे होतात, की आपल्या पृथ्वीवरचं पाणी हे चंद्राकडे आणि सूर्याकडे आकर्षित, चंद्रावर सूर्यावर काय केलं होतं, आकर्षायला तुम्हाला पाहायला मिळतं. त्याच पद्धतीनं हे जे दोन तारे आहेत, हे दोन तारे एकमेकाच्या गुरुत्वाकर्षण शक्ती काय होते, एकमेकाला खेचत होते. याचा काही द्रवसंचय बाहेर पडला होता, त्याचप्रमाणे याचा पण काही द्रवसंचय बाहेर पडला होता. नंतर काय झाला, हा जो सूर्य होता आपला सूर्य तसाच राहिला. आपल्या सूर्याचे जे द्रवसंचय बाहेर पडला होता, हे बाहेर पडलेले द्रवसंचय इथे गेलं आणि हा सूर्य हळूहळू निघून गेला. पण निघून जाताना त्या सूर्यातून जे द्रवसंचय बाहेर पडलं होतं, हे द्रवसंचय तसंच राहिलं आणि हा सूर्य फक्त काय गेला, हा सूर्य काय झाला, एस्केप झाला, म्हणजे आपल्या इथून निघून गेला. ठीक आहे, पण सूर्य निघून गेला, पण ते सूर्याचे जे पार्टिकल होते, हे पार्टिकल मात्र बाहेर पडले, पार्टिकल इथंच राहिले, हे पार्टिकल मात्र इथंच राहिले. म्हणजे दोन्ही सूर्यामधून जे द्रवसंचय, जो घटक बाहेर पार्टिकल जे बाहेर पडले होते, ते तसंच अवकाशामध्ये तसंच राहिले आणि टप्प्याटप्प्याने काय झालं, हे पार्टिकल गार व्हायला सुरुवात झाली. ठीक आहे, म्हणजे हे पार्टिकल जे बाहेर पडले होते, हे पार्टिकल काय व्हायला, ते गार व्हायला म्हणजे थंड व्हायला सुरुवात झाली आणि हे पार्टिकल थंड व्हायला सुरुवात झाली. तसे या आतले जे पार्टिकल होते, आपल्या सूर्याचे जे घटक होते, आपल्या सूर्याच्या घटकापासून 4 ग्रहांची निर्मिती झाली. त्या ग्रहांना आपण पार्थिव ग्रह म्हणतो, जास्त घनत्वाचे ग्रह म्हणतो. हे 4 ग्रहांची निर्मिती झाली, तो आपल्या सूर्याचा पार्ट होता, असं कोण म्हणतं, चेंबरलेन आणि मोल्टेन म्हणतात. ठीक आहे, आणि आपल्या सूर्यातून जे लहान लहान पार्टिकल जे बाहेर पडले होते, हे सर्व लहान लहान पार्टिकल पट्टीमध्ये तसेच राहिले. ठीक आहे, त्याला आपण क्षुद्र ग्रहपट्टी म्हणतो, लघु ग्रहपट्टी म्हणतो. ही लघु ग्रहपट्टी तुम्हाला इथं पाहायला मिळते. जो दुसरा सूर्य होता, दुसरा सूर्य भारतात आपल्या इथून निघून गेला होता पृथ्वीजवळून, सूर्याजवळून. त्या सूर्याच्या पार्टिकलून जे कोणते घटक तयार झाले, तर ते 4 ग्रहांची निर्मिती झाली. तर त्या 4 ग्रहामध्ये गुरु होता, शनी होता, युरेनस आणि नेपच्यून, ह्या 4 ग्रहाची निर्मिती. आणि ह्या सूर्याचे जे लहान लहान पार्टिकल बाहेर पडले होते, त्यातून क्युपर बेल्टची निर्मिती झाली, असं कोण म्हणतं, चेंबरलेन आणि मोल्टेन म्हणतात.
ठीक आहे, ह्यांना म्हणतात ग्रह कल कल्पना, की ग्रह कल दोन ताऱ्यामधून ग्रहांची आणि याची निर्मिती झाली. हा चेंबरलेन व मोल्टेन यांचा सिद्धांत आहे. हा सिद्धांत सुद्धा सर्वमान्य आहे. मोठ्या कारण का तर ह्या सिद्धांतातून 8 ग्रहांची आणि 2 ताऱ्यांची निर्मिती जी कशा पद्धतीने परफेक्ट स्वरूपामध्ये झाली, हे परफेक्ट स्वरूपात झालेली निर्मिती ह्या सिद्धांतामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे योग्य प्रकारे पाहायला मिळते. त्यामुळे हा सिद्धांत सुद्धा सर्वमान्य आहे असं ओळखलं जातं. ठीक आहे, त्यानंतर पुढचा सिद्धांत पण हा चेंबरलेन आणि मोल्टेन ह्या सिद्धांताच्या बरोबरीचाच आहे. ह्या सिद्धांताची परिकल्पना पण तसंच आहे. त्या तिसऱ्या सिद्धांताचं नाव होतं, ह्या तिसऱ्या सिद्धांताला आपण म्हणतो रसेलचा द्वितारी सिद्धांत म्हणजे काय की ब्रह्मांडामध्ये भरपूर जे तारे आहेत, सूर्य आहे, ते द्वितारे असतात. म्हणजे हा आपला सूर्य आहे, त्याचप्रमाणे दुसरा एक सूर्य, दोन्ही सूर्य एकसारखे असतात, एकसारखं घनत्व असणारे आणि असे सूर्य एकमेकाच्या भोवतीनं फिरतात. म्हणजे द्वितारा म्हणजे 2 तारे, हा 2 तारे एकमेकाच्या पॅरलल गोल फिरत असतात. ठीक आहे, दोघांचं घनत्व जास्त. असं आपला सूर्य आणि दुसरा सूर्य हे दोन्ही सूर्य काय होते, एक द्वितारे होते. आपला सूर्य हा द्वितारे होता असं रसेल म्हणतो, की 2 सूर्य आहेत, की 2 सूर्याचा जो समूह होता त्याला द्वितारे, म्हणजे आपला सूर्य हा द्वितारे होता. नंतर काय झालं, ह्या द्वितारापासून काय झालं, पुढच्या प्रोसेसमध्ये हे 2 तारे होते जे एकमेकाच्या पॅरलल फिरत होते. ह्या दोन्ही ताऱ्याच्या जवळने एक काय झाला, नवीन तारा ह्या दोघांच्या तिथून काय झाला, मधून पास झाला. ठीक आहे, हा मधून पास झाला. ठीक आहे, म्हणजे आपले सूर्य हे काय होते, द्वितारा होते. अशा प्रकारची जी रचना होती, त्या 2 द्विताराच्या मध्ये तिसरा सूर्य जवळून पार्टिकल पास झाला आणि हा सूर्य काय करू लागला की आपल्या सूर्याचा जो सूर्य जवळचा द्वितारा होता त्याला तो आपल्याकडे खेचू लागला आपल्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे. ठीक आहे, आणि हा सूर्य आपला सूर्य ह्या सूर्याला आपल्याकडे ओढत होता. ठीक आहे, म्हणजे ह्या सूर्याला इकडे गुरुत्वाकर्षण शक्ती, इकडे गुरुत्वाकर्षण शक्ती लागली. परिणामी काय झालं, तर हा आपला सूर्य हा तसं होता. ह्या सूर्याचे काही पार्टिकल बाहेर पडले आपल्या सूर्याच्या बाजूने, तसेच ह्या सूर्याच्या बाजूने काही पार्टिकल बाहेर पडले. ठीक आहे, आणि हा आपला सूर्य काय झाला, नंतर ह्याच्यासोबत निघून गेला. बघा, ही रसेलची द्वितारी सिद्धांत आहे की आपला सूर्य हा 2 ताऱ्यांचा सूर्य होता, द्वितारे होता. त्या द्वितारी सिद्धांतामध्ये काय होतं, 2 सूर्य होते. 2 सूर्याच्या मधून एक तिसरा सूर्य गेला. ठीक आहे, तिसरा सूर्य आपल्या सूर्याचा जो जोडीदार होता त्याला काय घेतलं, तर त्याला आपल्याकडे आकर्षण केले, त्याचे काही द्रवसंचय बाहेर पडला आणि हा सूर्य निघून गेला. आणि याच्यातून जे द्रवसंचय बाहेर पडले, जे आतलं द्रवसंचय होतं, या आतल्या द्रवसंचयातून आतले ग्रहांची निर्मिती झाली आणि बाहेरचा जो द्रवसंचय होता त्या बाहेरच्या ग्रहांची निर्मिती झाली. आणि यातून तू काय म्हणतो, रसेल म्हणतो की आपला सूर्य हे 4 ग्रहांची निर्मिती झाली. ही एक पट्टी, पुन्हा 4 ग्रह, पुन्हा एक पट्टी, अशी निर्मिती झाली असं कोण म्हणतो, रसेल सिद्धांत म्हणतो. हा सिद्धांत पण चेंबरलेन आणि मोल्टेन याच्या बरोबरच आहे. त्या सिद्धांतामध्ये ते सांगतात की एकच सूर्य होता, दुसऱ्या सूर्याला नाही गुरुत्वाकर्षणाचे पार्टिकल बाहेर पडले. रसेल सांगतो की 2 द्वितारे, आपला सूर्य द्वितारे होता. कारण का, आता ब्रह्मांडामध्ये जे सूर्य पाहायला मिळतात ह्या एकूण सूर्यापैकी 20% सूर्य हे द्वितारे, म्हणजे दोघं आहेत, दोघांच्या जोडीमध्ये जी 20% सूर्य जर द्वितारे असतील तर आपला सूर्य सुद्धा द्वितारे असू शकतो. ठीक आहे, मग या आपला सूर्य द्वितारी होता आणि यातून अशी प्रोसेस घडल्या असं रसेलचा द्वितारी सिद्धांत. ठीक आहे, आणि हे पण परीक्षेसाठी खूप महत्वाचं आहे. दोघांच्या मध्ये सारखं पण आहे, पण डिफरन्स का आहे, एवढा डिफरन्स आहे की इथं फक्त ते एक सूर्य आणि दुसरा सूर्य पासिंग झाला असं म्हणता, इथं द्वितारे होता, द्वितारामध्ये एक सूर्य पासिंग झाला असं रसेल म्हणतो. ठीक आहे, त्यानंतर चौथा सिद्धांत आहे. चौथा सिद्धांत खूप सोपा आहे, त्यात काय विशेष असं नाही, तो परीक्षेसाठी एवढा महत्वाचा पण नाही, म्हणजे तुमच्या पुस्तकामध्ये पण तो जास्त नसतो. परीक्षेमध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन असे विचारतात की जे वेल नोन आहे, ते सर्वात जास्त चर्चेमध्ये असे सिद्धांत विचारतात. चौथा सिद्धांत आहे, आपण त्याला म्हटलं होतं बेफॉनची परिकल्पना. बेफॉनच्या परिकल्पनेमध्ये काय सांगतो, हा बेफॉन सुद्धा आपली पहिली परिकल्पना मान्य करतो की हा सूर्य होता, म्हणजे सूर्य होता हे त्याला मान्य करतो. म्हणजे आपला सूर्य होता. बघा, लाप्लास आणि कांट या दोघांनी फक्त सांगितलं की सूर्याची निर्मिती कशी झाली, हे त्याला तेजोमेघ परिकल्पना किंवा नेबोला सिद्धांत पण म्हणतात. या सिद्धांतामध्ये सूर्य कसा झाला सांगितलं, त्यात त्यांनी पण सांगितले आपल्या ग्रहाची निर्मिती. पण या तिघांनी ह्या सिद्धांताचं मान्य केलं की सूर्याची निर्मिती अशी झाल्या, हे मान्य केलं की एका नेबोलापासून, एका ढगापासून सूर्याची निर्मिती झाली, हे त्यांनी मान्य केलं होतं. ठीक आहे, आपला सूर्य होता. तर रसेल काय सांगतो, हा आपला सूर्य होता. आपल्या सूर्यावर काय झाला की धूमकेतूचा आघात झाला. हा धूमकेतू असे असतात, बर्फील होतात. हे धूमकेतूचा आपल्या सूर्यावर आघात झाला आणि धूमकेतूचा आपल्या सूर्यावर आघात झाल्यानंतर आपल्या सूर्याचे काही पार्टिकल बाहेर पडले. बरोबर, आघात झाला की पार्टिकल बाहेर पडतात. एखादी वस्तू दुसरी वस्तू पंप केली
आघात झाला तर त्यातून काही पार्टिकल बाहेर पडतात आणि धूमकेतूचा आघात झाला म्हणजे पार्टिकल बाहेर पडले. ह्या बाहेर पडलेल्या पार्टिकल मधून ग्रहांची निर्मिती झाली असं वेव्हफॉर्मची परिकल्पनेमध्ये सांगतात. ठीक आहे, अशा ग्रहांची निर्मिती झाली. का निर्मिती झाली? कारण धूमकेतूचा आघात झाल्यामुळे. ठीक आहे, पण ह्या सिद्धांतामध्ये ह्या गोष्टी कळत नाही की या दोन पट्ट्यांची निर्मिती कशी झाली. ठीक आहे, त्यामुळे हा सिद्धांत जास्त योग्य मान्य नाही. त्यामध्ये जे परीक्षा कधी विचारत नाही. तुमच्या परीक्षेला हे वरचे 3 सिद्धांत खूप महत्वाचे आहेत. चौथा फक्त माहित पाहिजे जोड्या लावा क्वेश्चन कशी येतात काय तर मी सांगितलं एवढं तुम्हाला. ह्या परीक्षेला हे लेक्चर खूपच महत्वाचं होतं. पुढच्या लेक्चरमध्ये आपला जो सूर्य आहे आपल्या सूर्याचा अभ्यास करता त्यानंतर आपल्या ग्रहांची ओळख पण पाहायचा आहे. तर चला आताच्या लेक्चरला आपण इथं थांबूया. ओके, थँक्यू, धन्यवाद.